हॅलो, कसे आहात सर्व? आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर इथे माझी दुपारच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. दुपारचा स्वयंपाक म्हटलं तर माझ्या एकटीसाठीचाच असतो आणि बऱ्याच वेळेला हे असं होतं. कारण कधी कधी आपण एखादी जर भाजी आणली तर ती सगळ्यांनाच पुरते असं होत नाही आणि माझ्यासोबतही तसंच होतं. आणि मी मुद्दामून मग सकाळी फक्त टिफिनला देण्यासाठीच जेवढी भाजी लागते तेवढीच बनवत असते. आणि मग सकाळी टिफिन दिल्यानंतर मग माझ्यासाठी भाजी शिल्लक राहत नाही. तर मग असं पण माझं जेवण जे आहे तर सध्या दुपारीच करत असते. सकाळी मी एखादं फ्रूट खाते किंवा थोडंसं नॉर्मली असंच काहीतरी खात असते आणि दुपारी 1 वाजता माझ्या जेवणाला सुरुवात होते. म्हणजेच 1 वाजता मी माझ्यासाठी कधी कधी स्वयंपाक बनवत असते. तर स्वयंपाकामध्ये दुपारी पण मी खूप जास्त काही बनवत नाही. नॉर्मली एखादी भाकरी आणि कुठली तरी मस्त अशी हिरवी भाजी. कारण सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर अशा हिरव्या भाज्या मिळतात. त्यातलीच एखादी भाजी मी खात असते. तर आज मी हिरवी भाजी न खाता वालाच्या शेंगा बनवलेल्या आहेत. वालाच्या शेंगा बनवताना एकदम साधी सिंपल मी भाज्या पण बनवत असते. कमी तेलामध्ये, कमी मिठामध्ये आणि कमी मसाल्यांमध्येच. कारण जर आपल्याला वेट मेंटेन ठेवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची खूप जास्त गरज असते. आणि माझं मागच्या वेळेस जरा थोडंसं वेट वाढलेलं आहे, तर त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी आता प्रेफर करत असते. आणि खरंच खूप छान वाटतं आणि सवय पण लागली आहे ना या सगळ्या गोष्टींची एकदा, तर नंतर अजिबात कोणत्याही गोष्टीचा आपल्याला काहीही फरक पडत नाही. तर चला, मी इथे वाल्याची भाजी बनवून घेते. एकदम साधी सिंपल भाजी तर निवडून घेतली होती आणि त्यासोबतच लगेच मी भाजी फोडणी दिली. एका साईडला भाजी आणि एका साईडला मी भाकरी बनवून घेते. कारण टियाला पण आत्ता घेऊन आलेली आहे, तर तिचं पण जेवण बाकी आहे. टियाचा पण टायमिंग जो आहे तो 1:30 वाजताचा असतो. तर 1:30 वाजता मग मी तिला घेऊन येते. त्याआधी माझा स्वयंपाक होतो, पण कधी कधी जेवणसुद्धा होत असतं. म्हणजे 1 ते 1:30च्या दरम्यान माझं जेवण आरामात होतं. तर मी भाजी बनवताना तेल टाकून त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली आणि डायरेक्टली शेंगा घालायच्या. त्यानंतर थोडंसं मीठ आणि तिखट आणि हळद घालायची, बस. बाकी काही नाही. आणि चांगली भाजी फक्त तेलामध्येच शिजवते. त्यानंतर त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आणि चांगली तेलामध्येच चांगली फ्राय झाली की नंतर मग लगेच थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची, बस झाली माझी भाजी तयार. आणि एका साईडला आता मी इकडे बाजरीची भाकरी बनवत आहे. आणि हिवाळा आहे आणि बाजरी पण आहे. तर माझं फिक्स ठरलेलंच असतं की या टायमिंगमध्ये माझ्यासाठी एक बाजरीची भाकरी बनवायची आणि मी एकटीच माझं बाजरीची भाकरी बनवून खात असते. बाजरीची भाकरी करत असताना त्यामध्ये थोडंसं मी मीठसुद्धा घालते. म्हणजे पाण्यामध्येच मीठ घालायचं आणि तेच पाणी वापरायचं. त्यासोबत इथे थोडेसे तीळसुद्धा लावते. भाकरी चांगली एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची आणि एकदम मस्त अशी लागते. तर तुम्ही पण अशा प्रकारे भाकरी नक्कीच ट्राय करा. मला पण पहिले भाकरी जमत नव्हती, पण लग्नानंतरच मी पण हळूहळू जे काही आहे स्वयंपाक ते करायला लागले आणि हळूहळू थोड्याफार गोष्टी जमतात. आणि आत्तासुद्धा कधी कधी काही पदार्थसुद्धा बिघडतात. असं नाही की अजिबात बिघडतच नाही. कारण कोणती पण गोष्ट आपण जेव्हा करतो तर ती लहानपणीच काही शिकून आलेलं नसतो किंवा जन्मताच कोणी काही शिकलेलं जे म्हणतात ना ते तसंच आहे. नंतरच हळूहळू सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आपल्याला आणि आपण त्यातूनच शिकतो. तसं तर प्रॅक्टिसमधून जास्त शिकतो. जेवढं जास्त आपण करणार तेवढं जास्त आपल्याला हळूहळू येत असतं. आज झालं असं की सकाळीच मी जेव्हा टिफिन बनवला तर तेव्हाच शेंगदाण्याचा कूट संपलेला होता. आणि आत्ता मी जेव्हा भाजी बनवायला घेतली तेव्हा मला लक्षात आलं की अरे, शेंगदाण्याचा कूट तर संपलाय. त्यामुळे मी इथे शेंगदाणे पण लगेच बारीक करून घेतले. असं कोणाकोणासोबत होतं. कधीतरी माझ्यासोबत असं होतं की शेंगदाण्याचा कूट अचानक संपलेला असतो आणि त्यावेळेला मला नंतर समजतं. पण तशी तेवढी घाई गडबड होत नाही, कारण शेंगदाणे तसं तर मी ऑलरेडी भाजून ठेवलेले असतात. कधी पण मी सामान घेऊन आले की शेंगदाणे भाजून ठेवते, कारण भाजून ठेवल्यामुळे ते आपल्याला असं कधी पण इमर्जन्सी पाहिजे असेल तर आपण घेतोच आणि त्यासोबत ते खराबसुद्धा होत नाहीत. तर आता इकडे भाकरीसुद्धा माझी थोडीफार फुगलेली आहे आणि भाजी पण तयार झालेली आहे. मस्त आता भाजी भाकरीचं मी जेवण करणार आहे. मस्त भाजी भाकरीचा बेत आहे. मला तरी खूप जास्त आवडतो आणि जेवताना मी एकटीच असणार आहे. टिया पण असणार आहे तसं तर, पण ती खूप जास्त खात नाही. तर जेवढं जमेल तेवढं ती करतच असते.
तर आजच्या जेवणामध्ये भाजी भाकरीसोबत मी इथे ताकसुद्धा तयार केलं आहे. ताकामध्ये मीठ किंवा चाट मसाला टाकला तर खूप छान लागतं, कोथिंबीर, तसं आपण भरपूर काही घालू शकतो. पण मी जे आहे तर ते जास्त काही त्यामध्ये घालत नाही. नॉर्मलीच फक्त पाण्यामध्येच दही आणि पाण्याचं मिश्रण करून ताक बनवते आणि हे ताक आपल्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर असतं. तर आता इथे पाहू शकताय जेवणामध्ये माझी भाकरी तयार झालेली आहे, तीळ लावलेली, त्यासोबत इकडे शेंगा आणि काकडी घेतली आहे, त्यासोबत ती याची टिफिनमधली राहिलेली थोडीशी चपाती आणि इकडे माझं ताक. तर चला पटकन मस्त जेवण करून घेते. जेवण झाल्यानंतर माझं ठरलेलं असतं की घरामध्येच थोडंफार एक 10-15 मिनिटे वॉकिंग करायची आणि तेच करणं इथे माझं सुरू आहे. खूप जास्त वेळ जरी नाही झालं तरी नॉर्मली मी घरात करत असते किंवा मग कधी कधी घरातील काही कामे असतील फिरतीवरची तर ती कामे करत असते. कधी फोन चालू असतं, डिपेंड असतात सगळ्या गोष्टी आणि त्यानुसार मग असं काहीसे चालू असतं. जेवण झाल्यानंतर जेवणानंतरची भांडी हे पण काम आपलं असतंच, पण त्यासोबत आपल्याला अशी पण काही काम करावे लागतात. जसं की मी आज आता हिवाळा पण सुरू झाला आहे तर त्यामुळे थोडंसं फेसची मसाज करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे काय करते ते तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या फेसवरती ग्लो येण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. तर खूप फायदेशीर आहे आणि तुम्ही पण ट्राय करू शकता. एकदम साधं आणि सिंपल आहे. मेन म्हणजे आयुर्वेदिक आहे, त्यामुळे फेसला काही होण्याचे चान्सेस काहीच नाही आहेत, काहीच साईड इफेक्ट्स होणार नाही आहेत. तर इथे मी कोरफड घेतलेली आहे, घरीच कोरफड आहे त्यातलीच कोरफड घेतली आहे. एक पान घ्यायचं, त्यातला सगळा गर काढून घेतला आहे आणि त्यासोबत ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जी आहे तर ती घ्यायची आहे. ही कुठं पण इझिली आपल्याला मिळते. तर अशा पद्धतीने एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल मी या कोरफडीच्या याच्या गरामध्ये मिक्स करणार आहे आणि पूर्ण छान मिक्स करून हेच आपल्या फेसवरती लावायचं आहे. एकदम साधं आणि सिंपल आहे, कोणीही इझिली करू शकतं. एकदम कमी वेळामध्ये होणार आहे आणि मेन म्हणजे खूप कमी साहित्यसुद्धा आहे. फेसला आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच मग हे लावायचे. एकदा पाण्याने नॉर्मल फेस स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आता फेसला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. फेसची चांगली आपल्याला त्यानंतर मसाजसुद्धा करायची. एक 10 मिनिटासाठी आपल्याला चांगली मसाज जर केली तर आपल्या फेसमध्ये भरपूर असा इफेक्ट तुम्हाला दिसेलच. जे काही आपली डेड स्किन असेल तर ती पण थोडीफार निघून जाऊ शकते मसाज केल्यामुळे. तर अशा पद्धतीने मी फेसला चांगलं लावून घेते. मसाज करताना आपल्याला जशी आपली फेसची डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट आपल्याला मसाज करायची. तर खालच्या साईडने वरती अशा प्रकारे आपल्याला मसाज करायची आणि जेवढी जास्त आपण मसाज कराल तेवढा आपला फेसला चांगला ग्लो येतो. तर अशा पद्धतीने मी इथं पाहू शकताय तुम्ही छान अशी मसाज करून घेते. 10-15 मिनिटे झाले की मग नंतर आपल्याला फेस वॉश करायचा आहे, पण त्याआधी चांगली मसाज करायची. आता तुम्ही पाहू शकताय खालच्या साईडने वरती आपल्याला अशा प्रकारे मसाज करून घ्यायची आणि चांगली मसाज केलं म्हणजे आपली स्किन जी आहे ती पण एकदम छान होते, स्मूथ होते. तुम्हाला जर अर्जंटमध्ये कधी ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. डायरेक्टली व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आपण तेवढी जास्त अप्लाय करू शकत नाही आणि थोडंसं चिकट असतं, त्यामुळे आपला फेस जो आहे तो थोडासा चिकट होऊ शकतो. आणि अशा प्रकारे मसाज झाल्यानंतर 10 मिनिटे थांबायचं आणि 10 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने आपण हे फेस आपला वॉश करून घ्यायचा. हॉट वॉटर शक्यतो वापरायचं नाही, नॉर्मलच पाण्याने लगेच फेस क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतर कोणत्याही टॉवेलने किंवा कशाने पण तुम्ही फेस छान स्वच्छ पुसून घ्यायचा. आता तुम्ही इथे पाहू शकताय की फेस कसा दिसत आहे. तर तुमच्या फेसवरती पिंपल्स असतील, डार्क सर्कल्स असतील, काहीही असेल तरी याचे काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत. आठवड्यातून 1 ते 2 वेळा करा आणि रिझल्ट तुम्ही पाहू शकताय. आणि हे कंटिन्युअसली केलं तरच याचा रिझल्ट मिळतो, अदरवाईज रिझल्ट तेवढा काही मिळत नाही. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. मस्त आता विंटरसाठी पण हे खूप छान आहे, कारण विंटरमध्ये पण आपला फेस जो आहे तो थोडासा डल वाटत असतो थंडीमुळे बऱ्याच काही स्किनवरती आपला इफेक्ट पडतो. तर हे ट्राय करा. नेहमीप्रमाणेच आज पण मी तुमच्यासोबत एक मस्त असं छान स्टिचिंग आयडिया शेअर करणार आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळेला असे खूप काही कपडे असतात घरी पडलेले. तर कपडे म्हणण्यापेक्षा हा टियाचा एक फ्रॉक होता आणि आता तो तिला होत नाहीये. कपडा खूप चांगला आहे फ्रॉकचा आणि काय करायचं मग आता. तर त्यामुळे एक कपडा मेन म्हणजे एकदम चांगला आहे की चांगला जाडजूड पण आहे.
तर आता ही जी माझ्याकडे हातामध्ये हँडबॅग आहे ही मी डीमार्टमधून घेतली होती. 150 की 200ला काहीतरी अशीच घेतली होती. मला त्यावेळेला खूप जास्त ती आवडली होती आणि यामध्ये आपल्याला भरपूर सामान बसतं आणि आपण ती कुठे पण घेऊन कॅरी करू शकतो. त्याच्यामध्ये सामान बसत असल्यामुळे लहान मुलांचे पण छोटी बॉटल असं भरपूर काही सामान बसतं. तर त्यासाठी म्हटलं की अशीच एक सेम बॅग बनवावी, कारण ही जी माझी बॅग आहे ती मम्मीला पण खूप जास्त आवडते. तर तिच्यासाठी मग आता मी नवीन बॅग बनवायला घेतली आहे आणि कपडा पाहिला तर होऊन जाते एवढ्यामध्ये बॅग. जो ड्रेस होता म्हणजे फ्रॉक होता त्याचा खालचा जो पार्ट होता घेरचा, तर तो आहे. पहिल्यांदा मी आडवं ठेवून पाहिलं, पण त्यापेक्षा नंतर म्हटलं की असं उभं जर ठेवलं तर व्यवस्थित होईल. प्रॉपर जे आहे तर ती तेवढीच सेम बॅग होती आहे आणि हँडल म्हणजे जे काही बंद वगैरे लावायचे आहेत मोठे, तर त्यासाठी पण बाकीच्या कपड्याचा आपल्याला वापर करता येईल. खूप साधी सिंपल आहे. तुम्ही सुद्धा इझिली अशा छान छान बॅग घरी स्टिच करू शकता. तर आता इथे पाहू शकताय थोडंसं जाड पाहिजे होतं अजून, म्हणजे एकदम बॅग जी आहे ती टाईट राहिली पाहिजे व्यवस्थित. त्यासाठी आतमध्ये मी जे आपलं तांदळाचं पोतं असतं तर त्याचा वापर करते आहे, किंवा नॉर्मल आपल्या काही बॅग येतात आपल्याला कापडी बॅग, त्याचासुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता. आणि त्यासोबत याचं जे काही अस्तर लायनिंग होतं तर ते थोडंसं कमी होतं, त्यामुळे मी इथे दुसऱ्या कपड्याचा वापर करते आहे. तर आता हे मी उलट स्टिच करून घेणार आहे, कारण आतमधून खूप जास्त ते स्टिचिंग दिसली नाही पाहिजे. तर त्यासाठी मी पहिल्यांदा खालचं जे पोतं आहे तर ते ठेवलं, त्यानंतर वरती लायनिंगचा कपडा आणि त्यानंतर वरती जो मेन फॅब्रिक आहे आपला तर तो ठेवायचा आणि अशा प्रकारे 3 साईडने स्टिच करून घ्यायचं. एक साईड जी आहे ती फ्रंट साईडवरची ती ओपनच ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला तिथून नंतर उलट करून आपली जी कपडा आहे तर तो सरळ केला पाहिजे त्यासाठी. तर अशा प्रकारे आता इथं तुम्ही पाहू शकताय मी व्यवस्थित असं स्टिचिंग करून घेते. अशा प्रकारे शिवल्यानंतर आपल्याला हा सरळ करून घ्यायचा आहे. तिन्ही बाजूने मी शिवलेला आहे आणि एक साईड जी आहे ती ओपन ठेवली आहे. तर आता इथून आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि बाकीचा जो काही एक्स्ट्राचा कपडा असेल साईडला तर तो कट करून घ्यायचा, जेणेकरून खूप जास्त जाड आणि दिसायला पण ते व्यवस्थित दिसेल. तर त्यानंतर आपल्याला एकावरती एक अशा फोल्ड केल्यानंतर दोन्ही साईडने 2.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता खालच्या साईडने 2.5 आणि वरच्या साईडने 2.5 असं घेऊन मी कट केलेलं आहे आणि पलीकडच्या साईडला पण कोणे कट करायचे. जर नॉर्मली पण स्टिचिंग केली तर माझी जी पहिली बॅग होती तुम्ही पाहिले सेम तेच दिसेल, पण थोडासा वेगळा लुक येण्यासाठी अशा प्रकारे मी कट करते. आणि अजून जास्त याच्यामध्ये असं सामान बसतं, कोणतंही सामान याच्यामध्ये इझिली बसू शकतं, तर त्यामुळे मी अशा प्रकारे कट करून घेते. कोणे जे आहेत आत्ता कट केलेले ते स्टिच न करता बाकीचा जो आहे तर तो तिन्ही पार्ट आता डबल करून मी स्टिच करून घेणार आहे. कोणे जसे कट केले होते तसे स्टिच न करता दुसऱ्या साईडने स्टिच करायचे, जसं की मी आधी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की कशा पद्धतीने स्टिच करायचे. आणि फायनली अशा प्रकारे ही बॅग रेडी झालेली आहे. आता याला मोठा बंद लावायचा आहे आणि त्यासोबत चेनसुद्धा लावायची आहे. तर माझ्याकडे घरीच ही एक चेन होती व्हाईट कलरची, जी की त्याला मॅच पण होते. तर हीच चेन मी इथे लावून घेणार आहे. दोन्ही साईडने आता ही चेन पण लावून घ्यायची आणि त्याआधी दोन्ही साईडने आपल्याला बॅगला बंद पण लावून घ्यायचे. याच राहिलेल्या कापडाचा मी जोडून अशा प्रकारे मोठा बंद बनवून घेतलेला आहे, कारण हा अडकवण्यासाठी पाहिजे. म्हणजे गाडीवर वगैरे आपण जर जात असेल तर नॉर्मली बॅग आपण असं पद्धतीने अडकवून जाऊ शकतो, काहीही प्रॉब्लेम होत नाही. आणि ते थोडे एक्स्ट्राचं जे काही बंद आहे तर त्याला मी असे कान टाईप बनवलेत, कारण कधी जर कोणाला जास्त आपल्याला पाहिजे असतील तर त्यासाठी. आणि आता पाहू शकताय मस्त अशी तर बॅग तयार झालेली आहे आणि बंदसुद्धा खूप जाड केलीत मी. त्यामध्ये सुद्धा जे दाखवलं होतं की तांदळाचं पोतं तर ते घातलेलं आहे. तशा बॅग आपल्याला मिळतात, म्हणजे येतात आपल्या घरी बऱ्याच वेळेला आपण सामान घेतल्यावर. तर त्या बॅगचा सुद्धा अशा पद्धतीने मी इथे वापर केला आहे. आणि आता ही बॅग मस्त झालेली आहे, तर तुम्हाला कशी वाटते ती कमेंट करून सांगा. आणि
आता बघू शकता तुम्ही फायनल लुक जो आहे तो बॅगचा असा आहे आणि कलर वगैरे खूप छान आहे, एकदम मस्त वाटत होता। खरं तर हा जो फ्रॉक आहे तो माझ्या फ्रेंडने टियासाठी तिच्या फर्स्ट बर्थडेला गिफ्ट केला होता आणि आता हा फ्रॉक पण माझ्यापासून दूर नाही जाणार, तिची आठवण माझ्यासोबत नेहमीच असेल। तर आता हा जो बंद आहे तर त्याला पण मी दोन्ही साईडने जी गोटापट्टी लेस आहे तर ती लावली, थोडासा वेगळा लुक येण्यासाठी। आणि जर कधी हँडबॅग किंवा आपल्याला अडकवायची असेल तर तसं पण आपण अशा प्रकारे करून याला अडकवू शकतो।